नमस्कार. आपण विषय सुखावर बोलत आहोत. या ठिकाणी सुरुवातीलाच मी असं सांगू इच्छितो की जीवनातल्या कोणत्या विषयाचा उपभोग घेण्याला इथे आपण नकार देत नाही. कोणत्या विषयाबद्दल आपली काही तक्रार नाही. आपल्या सांगण्याचा उद्देशच हा आहे की एखादा विषय ज्यावेळेस माणसाच्या डोक्यावर चढून बसतो, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतो, त्याच्याशिवाय भागत नाही, असं ज्यावेळेस तो विषय त्या ठिकाणी प्रभावी बनतो आपल्या मनावर, तणावर, तर त्यावेळेस मात्र आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि म्हणून विषय कोणता आहे आणि किती प्रभावीपणे आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत हे त्या ठिकाणी तपासणं अतिशय गरजेचं असतं. कारण आपल्या ज्यावेळेस जीवनाचा आपण विचार करतो, आपल्या सुखदुःखाचा विचार करतो, आपल्या यश अपयशाचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला या गोष्टीची माहिती पाहिजे. आपण स्वतःकडे बघून, स्वतःचं अवलोकन करून आपल्याला हे समजलं पाहिजे की कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आणखी सुख देतात, कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपल्याला दुःख मिळतं. मग सुखासाठी आपण पराधीन आहोत, तर मग ही पराधीनता काय कामाची? ह्या पराधीनतेपासून कसं सुटता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचं विचार मंथन व्हायला पाहिजे. कारण आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे याच्यामध्ये काही वाद असू शकत नाही. परंतु ज्या गोष्टीतून आपण आनंद घेतो तीच गोष्ट जर आपल्याला पुन्हा दुःखामध्ये पाडणार असेल, त्याच्यामुळे जर आपल्याला दुःख मिळत असेल, तर मग कशा पद्धतीने त्या गोष्टीमधून आपण सुटू शकतो हेही आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून विषयाचा उपभोग घेणे याला नाव ठेवण्याच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी चर्चा करत नाहीत, तर एखादा विषय कसा सावध राहून आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे की आपला उपयोग तो विषयाने करून घेऊ नये. आपल्याला विषयाचा उपयोग करता आला पाहिजे. आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून आपण त्या ठिकाणी त्या विषयाचा वापर केला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की विषयाने आपला वापर करू नये, आपण विषयाचा वापर करावा. त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपलं हे सर्व चिंतन चालू आहे. आणि म्हणून की आपण पाहिलं की एक जीव ज्याला त्या ठिकाणी एकेका विषयामध्ये तो आसक्त आहे, तर त्याचा अक्षरशः त्या विषयाच्या मोहिनीने शेवट होतो. त्याचा प्राण गमावा लागतो त्याला. तसंच माणसाच्या जीवनामध्ये घडत असतं. मला सांगा, एखादा व्यक्ती गोड पदार्थ खाणार आहे, समजा त्याला तो गोड पदार्थ हा विषय त्याला खूप आवडतो आणि त्याला निघाली शुगर. आता डॉक्टर सांगतात की गोड पदार्थ तुमच्यासाठी विष आहे, परंतु तो विषय इतका प्रभावी होऊन बसलेला असतो, जिभेचा रस विषय हा तो, की पुन्हा 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 तो सणाच्या निमित्ताने, पाहुणारा वेळा आला त्याच्या निमित्ताने, कोणत्या आनंदाची बातमी आली त्याच्या निमित्ताने तो त्या ठिकाणी गोड खायचं सोडतच नाही. आणि पर्यायाने तो स्वतःवर त्या विषयावर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे त्याला स्वतःचा जीव गमवावा लागतो. घडतं का नाही असं? आपल्या आसपास, आपल्या घरामध्ये सुद्धा ह्या घडणाऱ्या गोष्टीची आपण चर्चा करत आहोत की एखादा विषय इतका प्रभावी की त्याच्याशिवाय मला जमत नाही. मग हा विषय माणसाला जर विषाप्रमाणे कार्य करत असेल आणि तरीसुद्धा तर आपल्याला तो विषय प्रिय वाटत असेल, तर याला शहाणपणा म्हणता येणार नाही, याला जगण्याची योग्य पद्धत म्हणता येणार नाही.
आणि म्हणून असे विषय आपल्या जीवनामध्ये आपण ओळखले पाहिजेत. ज्या वेळेस एखादा विषय माणसाला भावतो, त्या विषयामध्ये माणूस गुंततो ना, तर त्यावेळेस माणसाला कोणाचं काही ऐकायचं काही पडलेलंच नसतं. तो कोणाचं काही ऐकतच नसतो. त्याचा पूर्ण विवेकच त्या ठिकाणी ब्लॉक होतो आणि त्याला फक्त त्या विषयाशिवाय दुसरं काही सुचत नाही. अशा पद्धतीनं त्या विषयामध्ये तो गुंतत जातो. शेवटी प्राणापर्यंत आली तरी माणसाला त्याच्यातून सावध होता येत नाही. इतकी त्या ठिकाणी त्या मोहाची डुकली माणसाला लागत असते. इथे आपण विषयाला नाव ठेवण्यासाठी चर्चा नाही, विषयामध्ये गुंतण्याची या ठिकाणी जी माणसाची प्रवृत्ती होते आणि त्याच्यामध्ये माणूस अडकला जातो, त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. मला सांगा, आपण देह घेऊन जन्माला आलो तर स्वाभाविकच काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत. त्या स्वाभाविक गोष्टीचा इन्कार करणे, त्याला नाव ठेवणे किंवा ते पाप समजणे हे चुकीचं आहे. मला सांगा की एक तरुण युवक रस्त्याने जातोय, समोरून एखादी तरुणी येते आणि ती जर त्याला आवडली तर त्याच्या मनामध्ये असा भाव येणे की आपल्याला असे जोडीदारी पाहिजे की ज्याने त्या स्वतःच्या स्वप्नामध्ये किंवा कल्पनेमध्ये जी चिंतलेली आहे तशाप्रमाणे त्याला ती वाटली आणि अशी माझ्या संसारामध्ये जोडीदारी पाहिजे, असं जर त्याच्या मनामध्ये विचार आला, पाहता क्षणी त्याच्यामध्ये ते आकर्षण आलं, तर या ठिकाणी ह्या गोष्टीला आपण नाव ठेवण्याचं काही कारण नाही किंवा हे चूक आहे म्हणण्याचं काही कारण नाही. त्यांना विचार करण्याच्या आधी ते मधून तशा पद्धतीने ते फिलिंग येत असते. हा आपला प्राकृतिक स्वभाव आहे, ही आपली प्रकृती आहे आणि तशा पद्धतीने ते मधून येत असतं. परंतु माणसाची भूमिका कुठून सुरू होते? एखादा प्राकृतिक विचार किंवा प्राकृतिक भाव प्रकट झाल्यानंतर त्याचे किती आहारी जायचं हे माणूस ठरवू शकतो. सर्वस्वी तो त्याचा अधिकार आहे की हा जो विचार आला त्या विचाराचं समर्थन करायचं का त्या विचाराला चुकीचं ठरवायचं का सावध राहून हा विचार आता माझ्यामध्ये आलेला आहे, स्वाभाविकपणे तो आलेला आहे, परंतु हा विचाराचं आपल्याला आता समर्थनही करायचं नाही आणि विरोधही करायचं नाही, फक्त त्याच्याकडे पाहायचं आहे की अशा पद्धतीचा एक त्याला आपण आध्यात्मिक भाषेमध्ये विकार म्हणून माझ्यामध्ये उत्पन्न झाला, हे भान पाहिजे त्यावेळेस आपल्याला. आणि भानच पूर्ण काम करत असतो. या ठिकाणी विशेषत्वाने मला ही गोष्ट सांगायची की माणसामध्ये निर्माण होणारा एक जागृती, एक सावधानता, एक भान, हे भान पूर्ण काम करतं. त्याला बाकी तो विचार दाबण्याची गरज नाही आणि त्या विचाराचं समर्थनही करण्याची गरज नाही की अशा प्रकारे विचार निर्माण झाला. आता तो प्राकृतिक रीतीनं स्वाभाविकपणे निर्माण झालेला विचार आपण त्याचं जर समर्थन केलं तर मग त्याला अनेक प्रकारची कल्पना देऊन तो रंगविला जातो आपल्या मनामध्ये. आणि त्याचा जर विरोध केला आपण, हे चुकीचं आहे, हे काय माझ्या मनामध्ये आलं, हे पाप आहे, असं दाबल्या जर आपण गेलं तो विचार, तर विचार दाबल्याने तो दबतो खरा, परंतु पुन्हा आणखीन कोण्या ना कोण्या रूपाने तो उसळी घेत असतो. आणि म्हणून फक्त सावधानता, जागृती ठेवणं की हा विषय आता प्रभावी होतो आहे किंवा हा विषय आता अशा पद्धतीने त्या ठिकाणी माझ्यामध्ये प्रकट झालेला आहे, अशा पद्धतीने सावधानता. आता भुकेला माणूस ज्यावेळेस त्याला समोर पंचपक्वानाचं ताट दिसेल तर त्याच्या तोंडाला पाणी येणार, त्याला तो खावं वाटणार, त्यावेळेस त्याला काही सुचणार नाही दुसरं. ही स्वाभाविक गोष्ट आहे. एखाद्या सुंदर ठिकाणी आपण गेलो, सुंदर फुलांचा बगीचा आहे, हिरवीगार डोंगर आहे, अनेक प्रकारची झाडी आहेत, निळं आकाशवरी, अशा पद्धतीने निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर आपण थोडा वेळ स्वतःला विसरून जातो.
हे काय चुकीचं आहे? हे अगदी स्वाभाविक आहे. आणि अशा पद्धतीने ते होणार. हे प्रत्येकामध्ये प्रत्येक क्षणी त्या ठिकाणी अशा पद्धतीने होणाऱ्या गोष्टी आहेत. स्वाभाविकपणे जे घडत असतं त्याला न दाबण्याचा प्रयत्न करायचा, न त्याच्या खूप आहारी जाण्याचा प्रयत्न करायचा. फक्त एक भान ठेवून, एक सावधपणा ठेवून, एक जागृती ठेवून आपण जर त्या ठिकाणी त्या ठिकाणी वागलो तर मात्र कोणता विषय आपल्यावर हावी होणार नाही. आपण त्याचा आनंद घेऊ शकू, पण त्याच्या बंधनामध्ये अडकणार नाही. अशा पद्धतीने त्या विषयाचा स्वीकार करायचा. प्राकृतिक घटना तर प्रत्येक माणसामध्ये, त्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यामध्ये घडणार, याच्यामध्ये शंका नाही. देह असेपर्यंत देहामधल्या गुणानुसार प्रतिक्रिया येत राहणार. तशा पद्धतीच्या घडामोडी घडणार, ही स्वाभाविक गोष्ट आहे. मग कोणी किती विद्वान जरी असेल तरी त्याच्यामध्ये काही प्राकृतिक गोष्टी निर्माण होणार. फक्त प्रश्न एवढाच आहे की तो विद्वान जर त्याचा अभ्यास असा असेल की या सगळ्या गोष्टीवर मात करण्याचा किंवा त्याला ताब्यात ठेवण्याचा किंवा तो विचार हावी होणार नाही आपल्यावर, अशा पद्धतीचा त्याचा त्या ठिकाणी अभ्यास असेल तर तो सहजतेनं प्रत्येक विषयावर त्या ठिकाणी मात करू शकतो आणि सहजता प्राप्त करू शकतो. विषय आपली सहजता भंग करतात. आणि म्हणून विद्वानातला विद्वान असेल, पंडित असेल, वेद उपनिषद जाणणारा असेल, तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कितीही मोठा झाला असेल तरी काही प्राकृतिक गोष्टी ज्या माणसामधून घडत असतात, निर्माण होत असतात वेळोवेळी, त्या स्वाभाविकपणे येतच असतात. परंतु माणूस त्या ठिकाणी सहजता कायम ठेवू शकतो आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. व्यासांचे शिष्य जैमिनी यांच्या जीवनामध्ये घडलेला अतिशय मजेदार प्रसंग आहे. एक वेळेस व्यासांनी एक ग्रंथ लिहिला आणि आपले शिष्य जैमिनी यांच्याकडे दिला. आणि व्यास म्हणतात की एकदा नजर फिरवा म्हणतात त्याच्यावरून, या ग्रंथामध्ये मी अशी रचना केलेली आहे. जैमिनी तो ग्रंथ वाचतात आणि त्या ग्रंथामधल्या एक वाक्याबद्दल मला थोडंसं वेगळं वाटतंय की हे नसायला पाहिजे. व्यासाने विचारलं की कोणतं वाक्य तुम्हाला? तर जैमिनी सांगतात, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसपि कर्षति. म्हणजे इंद्रिय एवढे बलवान आहे की विद्वानाला सुद्धा ते खेचून नेऊ शकतात, असं ते वाक्य होतं. मग व्यास म्हणाले की बाकी सर्व तर विषय योग्य आहे ना, फक्त एकाच विषयाबद्दल तुमची अडचण आहे. जैमिनी म्हणतात हो. मग ठीक आहे, आपण नंतर पाहू त्या विषयाचं तेवढ्या, असं म्हणून व्यास तो विषय त्या ठिकाणी थांबवतात. त्याच्यानंतर अगदी थोड्या दिवसातच एक घटना घडते. जैमिनी आपल्या झोपडीमध्ये बसलेले आहेत, अग्नी वगैरे पेटवलेला आहे आणि त्याच्या बाजूला बसलेत. बाहेर पाऊस पडतोय, बऱ्यापैकी पाऊस चालू आहे बाहेर. आणि जैमिनीने बाहेर पाहिलं तर त्या पावसामध्ये एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी भिजत आहे. काकडून ती एका झाडाच्या बाजूला उभी आहे, असं दृश्य त्यांना दिसलं. त्यांच्या प्रथम मनामध्ये विचार असा आला की स्त्री उभी आहे, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. म्हणून त्यांनी ते तापण्यामध्ये आपलं लक्ष त्या ठिकाणी घातलं. पण स्त्री पाहिली की त्यांच्या मनामध्ये एक विचारचक्र सुरू झालं. त्यांनी भलेही स्वतःची मान वळवली त्या अग्नीकडे, परंतु मनामध्ये विचारचक्र सुरू झाले की एवढी सुंदर स्त्री, किती नाजूक दिसते, ती पावसात भिजते, माणुसकीच्या नात्यानं आपण तिला बोलवलं पाहिजे आतमध्ये, असा विचार मनात प्रभावी व्हायला सुरू झाला. आणि मग त्यांनी हात करून हाक मारली की पाऊस खूप पडतोय, तुम्ही आतमध्ये या झोपडीमध्ये म्हणून.
मग ती स्त्री लाजत लाजत त्या झोपडीमध्ये आली. आल्यानंतर जैमिनीला वाटलं की ही भिजलेली आहे पूर्ण, आपण काही कपडे द्यायला पाहिजे. मग जैमिनीने काही कपडे आतमधले काढले आणि त्या स्त्रीला दिले. तुमचे कपडे फार भिजलेले आहेत, तुम्ही आतमध्ये जा आणि हे कपडे बदलून घ्या, नाहीतर तुम्हाला सर्दी होईल. ती स्त्री आतमध्ये गेली, तिनं ओले कपडे बदलले आणि जैमिनीने दिलेले ते कपडे त्या ठिकाणी परिधान करून ती त्या अग्नीजवळ येऊन बसली. आता ती स्त्री त्या अग्नीच्या प्रज्वलित होणाऱ्या प्रकाशामध्ये अधिकच सुंदर आणि उठून दिसत होती. आता जैमिनीच्या मनामध्ये सहज विचार आला की इतकी सुंदर स्त्री आहे, हिचं लग्न झालं असेल नक्कीच, आपण चौकशी करावी बसल्या बसल्या. जैमिनी म्हणतात की तुमचं लग्न वगैरे झालंय का? ती स्त्री म्हणते नाही, माझं लग्न झालं नाही आणखी. जैमिनी म्हणतात इतके सुंदर आहात तुम्ही, मग आणखी तुमचं लग्न का झालं नाही? त्यावेळेस ती स्त्री अगदीच लाजत लाजत उत्तर देते की माझ्या वडिलांची एक विचित्र आट आहे हो, त्यामुळे कोणी माझ्याशी लग्न करायला धजत नाही. जैमिनी म्हणतात की काय आट आहे तुमच्या वडिलांची, आणि कोणती आट असेल तर तो मी पूर्ण करतो, तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? त्यावेळेस ती स्त्री म्हणते की अहो अशी आट आहे वडिलांची की तुम्ही नाही पूर्ण करू शकत, मी तुम्हाला नाही सांगू शकत. जैमिनी म्हणाले की मी व्यासांचा शिष्य जैमिनी आहे, तुम्ही मला ओळखत नाहीत का? अहो आकाशातले तारे सुद्धा खेचून जमिनीवर आणण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, माझं सामर्थ्य तुम्हाला माहीत नाही काय? ती स्त्री म्हणाली की मला माहिती, परंतु माझ्या वडिलांनी अशी आट घातलेली आहे की ज्याही पुरुषाला माझ्याशी विवाह करायचा आहे त्याने घोडा बनायचं, मी त्याच्या पाठीवरती बसायचं आणि त्याने मग नंतर अग्नीला 7 चक्र मारायच्या, अशा पद्धतीची आट घातलेली आहे. सांगा आता कोण त्या ठिकाणी तयार होईल माझ्याशी लग्न करायला? आणि त्या स्त्रीच्या विचारामध्ये वाहून गेलेले जैमिनी त्या तंद्रीमध्ये बोलून गेले की अहो ही आट मी पूर्ण करू शकतो म्हटली. आणि अक्षरशः जैमिनी घोडा झाली आणि त्याच्यावरती स्त्री बसली. मग ती रांगत रांगत जैमिनीने त्या स्त्रीला पाठीवर घेऊन 7 फेऱ्या त्या अग्नीच्या पूर्ण केल्या आणि मी तुमची आट पूर्ण केली असं म्हणून जैमिनी ज्यावेळेस उभा टाकले त्यावेळेस समोर ती स्त्री नसून व्यास ऋषी उभा टाकलेले होते. व्यास ऋषी एवढंच म्हणाले की बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसपि कर्षति, आणि जैमिनीने हात जोडून नमस्कार केला. बरोबर आहे म्हणले गुरुदेव, अगदी बरोबर आहे. आता सांगण्याचं तात्पर्य काय की एखाद्या विषयाने माणसाच्या मनाचा ठाव घेतला की त्या विषयाचं चिंतन चालू होतं. खूप भगवद्गीतेमध्ये सुंदर वर्णन आले या गोष्टीचं. ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते. अशा रीतीने कसं मग तो बुद्धी माणसाची त्याच्या अधीन होते, मग विवेक कसा विसरतो, मग त्या ठिकाणी माणसाचा स्मृती भ्रंश होऊन जातो. तर हे ते आपण एक मोठा विषय पाहिला की नेत्रविषय आपण बघितला फक्त या ठिकाणी. अशा पद्धतीने अनेक विषय माणसाच्या जीवनामध्ये आहेत की जे विषय माणसाला काही सुधरू देत नाही. एकदा का त्या विषयाची चटक लागली माणसाला की त्या विषयामध्ये मनुष्य किती वाहून जातो हे सांगता येत नाही. अहो संगीताचा विषय घ्या की संगीत ऐकणं चांगली गोष्ट आहे, त्याची गोडी चांगली गोष्ट आहे, परंतु त्या विषयामध्ये ज्यावेळेस माणूस आसक्त होईल तर त्यावेळेस अवघड गोष्ट आहे. आता मला सांगा की एखाद्याला स्तुती ऐकायची आवड असते, म्हणजे हा शब्दच विषय आहे. तो त्या ठिकाणी त्याच लोकांमध्ये बसणार जे त्याला चांगलं म्हणतात, तो त्याच लोकांसाठी काम करणार, त्याच लोकांना जवळ करणार जे त्याला चांगलं म्हणतात, त्याची स्तुती करतात, मोठेपणा देतात. तर हे बंधन इतकं प्रभावी होतं काही दिवसांनी
की जो त्याची स्तुती करत नाही तो त्याला आवडतच नाही. जो स्तुती करतो त्याला तो मनुष्य महत्वाचा वाटतच नाही. म्हणजे एक विषय माणसाला प्रभावी बनला की पुन्हा माणूस कामही त्याच गोष्टीसाठी करतो की लोक मला कसे चांगले म्हणतील. मग तो विषय त्याला त्याच्या अधीन घेतो आणि मग जे मला आवडतं तेच चांगलं हे त्याच्या जीवनाचं सूत्र होऊन बसतं. जी लोक मला चांगली म्हणतात तेवढीच चांगली हे त्याच्या जीवनाचं सूत्र होऊन बसतं. आणि म्हणून त्याला सत्य पुन्हा समजत नाही. तो फक्त एक स्वतःचा चष्मा त्याचा तयार होतो, त्याच्यातूनच तो बघतो आणि सत्य त्याला समजत नाही. समजा मी या ठिकाणी आता एक विषय मांडतोय आणि मी जर मनामध्ये अशी अपेक्षा ठेवली की हा विषय लोकांना पटला पाहिजे, आवडला पाहिजे, ह्याच्यावर खूप चांगल्या कॉमेंट्स आल्या पाहिजेत आणि लोकांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा विषय पाहायला पाहिजे, ही जर मी अपेक्षा ठेवली तर मी हळूहळू ह्याच्यामध्ये अडकत जाणार आणि मग त्याचा परिणाम असा होणार की मला बाकी काही सुचणार नाही, बाकी काही गोड लागणार नाही. फक्त ही मलाच कसा प्रतिसाद मिळतोय याचंच मोठेपण मी लोकांना बी सांगत राहणार आणि एक त्याची नशा माझ्यावर चढणार. मी फ्री राहू शकत नाही, मोकळा राहू शकत नाही आणि जो कशातच अडकत नाही सत्य त्यालाच कळत असतं. म्हणून जी गोष्ट करायची, आता मी ही गोष्ट करतोय तर ही माझी मौज आहे की अभ्यास केलाय, आता आपल्याला फक्त बोला वाटते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काही विषय घेऊन बोलायचे. कोणाला आवडले तर आवडतील, कोणाला नाही आवडले तर नाही आवडतील. कोणी त्या ठिकाणी नावही ठेवेल, कोणी खूप चांगलं आहे म्हणेल, पण त्याचा माझ्यावर काही परिणाम होता कामा नाही. कारण ज्याला जसं वाटलं तो त्या ठिकाणी तसं सांगतोय, त्याच्यामध्ये माझं काय भूमिका आहे. अहो जी कोकिळा गात असते ना, तिला कोणी पैसे देऊन गा म्हटलं तरी ती गाणार नाही किंवा कोणी नावं ठेवलं तरी ती गायचं विसरणार नाही. कोकिळाचे गायन ही तिची मौज आहे. तिला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस गाईल, नाही वाटलं तर नाही गाणार. म्हणून त्या तिच्या गायनाने ती कधी आनंदितही होणार नाही आणि कधी दुःखी होणार नाही. कारण ती तिची मौज आहे, ती गाते त्यावेळेस ती आनंदानं गाते बस. एखादा गायनकार मात्र तसा नसतो. त्याला श्रोत्याने प्रतिसाद दिला की त्याला आनंद होतो आणि श्रोत्याने प्रतिसाद नाही दिला की त्याच्यामध्ये निराशा येते. ही तर गोष्ट आपल्या जीवनामध्ये खरी चुकत असते. अहो जी माझी मौज म्हणून कोणतीही गोष्ट माणसानं केली पाहिजे, त्याच्यामध्ये बाकी प्रतिक्रिया काय येतील, कोण काय म्हणेल, हा विषय खूपच गौण राहिला पाहिजे आणि स्वतःची मौज त्याच्यामध्ये कायम राहिली पाहिजे. तरच तो विषय आपल्यावर प्रभावी झाला नाही, आपण त्या विषयाचा वापर करू शकतो. आपला वापर तो विषय करणार नाही असं होईल. म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण हे विषय त्या ठिकाणी लक्षात ठेवला पाहिजे की मी गुंतत तर नाही कोण्या विषयामध्ये, कोणता विषय माझ्यावर प्रभावित होत नाही. हे माणसाचं त्या ठिकाणी खरी मोठी साधना होऊ शकते. अहो मला सांगा, एखादा मुलगा एखाद्या मुलीला पाहतो आणि तो म्हणतो की मी याच मुलीशी लग्न करणार, आणि काही दिवस त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर गेले, त्या मुलीशी त्याची जवळीक वाढली, तर तो पुन्हा एवढं म्हणायला चालू करतो की ह्या मुलीशी एक तर लग्न करेल, नाहीतर मी माझं जीवन संपवून टाकेल. आता तो विषय आला, त्या विषयाचा प्रभाव वाढला आणि तो इतका गुंतला की आता म्हणतोय मला हिच्याशिवाय जगणं शक्य नाही, मी माझं जीवन संपवून टाकेल. इतका तो गुंतला. आता समजा की त्याच्या मनासारखं झालं, लग्न झालं, त्यांचा संसार चालू झाला आणि वर्ष 2 वर्षामध्ये तो म्हणतो की माझ्या पत्नीमुळं माझं जीवन असह्य झालेलं आहे, जगू का जीवन संपवून टाकू असं मला वाटतंय, असं तो म्हणतो.
ही चकली जीवनामध्ये एका विषयाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, अनेक बाबतीमध्ये अशा प्रकारची चकली माणसाला होते. का बरं? मग जो विषय त्याला प्राणापेक्षा प्रिय होता तोच विषय त्याच्या प्राणावर बेतला. ही आहे विषयाची वास्तविकता. जी त्याला ठिकाणी स्त्री नाही दिसली तर त्या ठिकाणी त्याचं मन बेचैन होत होतं. ती स्त्री समोर दिसली की आता त्याचं डोकं उठायला चालू होतं. म्हणून विषयाच्या भोगाने विषयामधली सत्यता कधी ना कधी प्रकट होते. म्हणून आपण वाहत गेलो ही क्षण माणसानं लक्षात ठेवला पाहिजे. लांब कशाला? आपण समजा गुलाबजामुन आपल्या समोर आला, आपण खाल्ला, आपण 5-10 गुलाबजामुन खाऊ खूप चांगले झालेत म्हणून, आणि एकदमच आपलं पोट भरलं, त्यावेळेस आपण म्हणू की आता डोळ्यासमोर आणू नका माझ्या, हे बस झालं. का होतं असं? तोच विषय आता तो जामून तर काही बदलला नाही, एकदम सारखाच आहे. पहिल्या घासाला जो होता तोच आहे. अशा पद्धतीने विषय चकली देतात माणसाला. ते विषय प्रिय वाटतात आणि ते विषय अप्रिय होतात. ही त्या ठिकाणी म्हणूनच भ्रम म्हटला जातो. या ठिकाणी सत्यता म्हटली जात नाही. कारण त्याचा भोग जर त्या ठिकाणी गोड वाटत असेल तर मग पोट भरल्यानंतर का गोड वाटत नाही? म्हणून आनंद विषयामध्ये नाही, तो ज्याचा उपभोग घेणार आहे त्याच्यामध्ये आनंद आहे. परंतु भ्रम हा असतो की मला विषयातून आनंद मिळत आहे. हा एक सुंदर विषय दुसरा होऊ शकतो. परंतु एवढंच आपण ह्या विषय सुख या विषयाच्या संदर्भात आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की विषय मोहात पडतात, माणसाला भरकटत असतात. म्हणून या विषयाच्या आपण ताब्यामध्ये न जाता अगदी सावधपणाने हे विषय उपभोगले पाहिजेत आणि आपल्या जीवनाचा आनंद कायम राहील. तो पराधीनता येणार नाही, कोणत्या विषयामुळे लाचारी येणार नाही, दीनता येणार नाही, आपलं स्वातंत्र्य अबाधित राहील. अशा पद्धतीने आपण ह्या विषयाचा आस्वाद घेतला पाहिजे. विषय बाजूलाही सारता आले पाहिजे तितक्या सहजतेने आणि विषय उपभोगता आले पाहिजे तितक्या सहजतेने. एवढं सामर्थ्य जर माणसानं प्राप्त केलं जीवनामध्ये तर त्याची आध्यात्मिक सुंदर प्रगतीला कोणी रोखू शकत नाही. अशा पद्धतीने स्वतःचं बंधन, स्वतःचं वाहवत जाणं हे जागृतपणे माणसाला तपासता आलं पाहिजे. तशा प्रकारची शक्ती ईश्वर आपल्या सर्वांना देव, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी आज या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.